जळगाव म्हणजे भाजपचा बालेकिल्ला। 2019 मध्ये ऐनवेळी स्मिता वाघ यांचं तिकीट कापून भाजपनं उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आणि उन्मेष पाटील निवडून देखील आले। यंदाही उन्मेष पाटील यांनाच तिकीट मिळणार असं प्रत्येकाला वाटत होतं। मात्र भाजपनं उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं आणि स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर केली। तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून डॉक्टर हर्षल माने यांचं नाव चर्चेत आहे। आज आपण जळगाव लोकसभा मतदारसंघात कुणाची ताकद किती याचा आढावा घेणार आहोत। जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। जळगाव शहरात सुरेश भोळे जे आहेत भाजपचे, जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील शिवसेना शिंदे गट, अमळनेरमध्ये अनिल पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, एरोंडल चिमणराव पाटील शिवसेना शिंदे गट, चाळीसगाव मंगेश चव्हाण भाजप, पाचोरा भडगाव किशोर पाटील शिवसेना। जळगाव लोकसभा मतदारसंघात 19,25,352 मतदार आहेत। यामध्ये 9,16,470 महिला मतदार आहेत, तर 10,08,818 पुरुष मतदार आहेत। 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपचे उन्मेष पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला होता। भाजपच्या उन्मेष पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे गुलाबराव देवकर यांना दुहेरी मताधिक्यांनी दणदणीत पराभव केला होता। तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने देखील जळगाव लोकसभा मतदारसंघ जागेवरती आपला दावा सांगितलाय। शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांनी देखील जागा लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती। आता मागील निवडणुकीच्या निकालाची वैशिष्ट्य काय होती, तर 2019च्या निवडणुकीमध्ये भाजपनं स्मिता वाघ यांचं तिकीट कापलं आणि ऐनवेळी उन्मेष पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती। पण नरेंद्र मोदी यांची लाट कायम असल्यामुळे उन्मेष पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले। तर दुसरीकडे उन्मेष पाटील हे युवा चेहरा असून त्यांचा जनसंपर्क हा इतर उमेदवारांपेक्षा तगडा होता, त्यामुळे त्यांचा फायदा त्यांना झालाय। तर 2019च्या निवडणुकीमधील यशापयशाची नेमकी कारणं काय होती ते देखील पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, दुसरीकडे उन्मेष पाटील मराठा उमेदवार असल्याचा फायदा, विरोधी पक्षाच्या उमेदवारांमध्ये एकजूट नसल्याचा परिणाम। जळगाव लोकसभा मतदारसंघ हा सोनं, कडधान्य, कापूस आणि केळी या पदार्थांसाठी महत्त्वाचं व्यापारी केंद्र आहे। मराठी भाषेबरोबर या ठिकाणी मराठीची बोलीभाषा असलेली अहिराणी भाषा देखील मोठ्या प्रमाणात बोलली जाते। प्रसिद्ध कवी, बालकवी आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी या जळगाव जिल्ह्यातल्या। जळगाव जिल्ह्यात अमळनेर, एरोंडेल, चाळीसगाव, जळगाव, धरणगाव, पाचोरा, पाळोला, भडगाव या 7 तालुक्यांचा समावेश होतो। आता दुसरीकडे आपण पाहूयात जळगाव मतदारसंघातील राजकीय समीकरण काय आहेत ते। गेल्या अनेक वर्षापासून जळगाव लोकसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला आहे। अनेक वर्षापासून भाजपचे खासदार या ठिकाणी निवडून येत आहेत। पण मागील काळात जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेमधील 5 आमदार हे शिंदे गटात दाखल झाले। त्याशिवाय ग्रामपंचायती, पंचायत समिती या मोठ्या संख्येने शिंदे गटात असल्यानं शिंदे गटाची ताकद वाढल्याचा दावा करत जळगाव लोकसभा मतदारसंघ जागा भाजपनं शिंदे गटाला द्यावी अशी मागणी केली होती। शिंदे गटाकडून निलेश पाटील यांच्या नावाची चर्चा देखील होती, पण निलेश पाटील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष असून तो मराठी चेहरा आहे। महायुतीमध्ये भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट एकत्र असले आणि महायुती भक्कम असल्याचं सांगत असले तरीही शिंदे गट आणि भाजपमध्ये मोठी धुसफूस असल्याचं पाहायला मिळते। लोकसभेच्या वेळेस भाजपा आमचा वापर करून घेत आहे आणि विधानसभेच्या वेळेस आमच्या उमेदवारांच्या विरोधात बंड उभं केलं जात आहे, यावर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोर जाहीर नाराजी व्यक्त केली होती। आता यावर काय तोडगा काढला जातोय हे लवकरच पाहायला मिळणार आहे। जळगाव मतदारसंघातल्या समस्या काय आहेत, तर जळगाव लोकसभा मतदारसंघात 3 मुख्य रेल्वे स्थानक आहेत। एक पाचोरा, दुसरं चाळीसगाव, तिसरं आहे जळगाव। तर गुजरात राज्याला होणारं महत्त्वाचं स्थानक म्हणजे अमळनेर, पण या ठिकाणी महत्त्वाच्या गाड्यांना थांबा नाहीये।
केळी, कापूस या पिकासाठी प्रसिद्ध असून देखील या ठिकाणी या पिकांशी संबंधित असे मोठे उद्योग नाही आहेत. तरुणांना रोजगारांच्या संधी उपलब्ध नाही आहेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये कोणाचं पारडं जड आहे तर जळगाव लोकसभेत सध्या भाजपचं पारडं जड असल्याचं सांगितलं जात असून भाजपकडे या निवडणुकीसाठी खंदा उमेदवार रिंगणात आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.